शेतकरी मित्रांनो राम राम. मी अक्षय. एस-बी सीड्समध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण साकोरे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक या गावामध्ये आलेलो आहे वैभव सावकार या दादांना भेट देण्यासाठी. ते जवळपास आपला हा एस-बीचा कांदा आहे कृष्णा फुरसुंगीचा. हा कांदा ते 4 वर्षापासून करतायत. तुम्ही क्वालिटी बघू शकता. दरवर्षी हीच क्वालिटी, हीच व्हरायटी आणि हेच सर्व करतात. यावेळेस पण खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी आपल्याकडनं कृष्णा फुरसुंगीचं बियाणं घेतलेलं आहे. आपल्याकडे चला तर आपण डायरेक्ट दादांसोबतच चर्चा करू. मी तुम्हाला काहीच सांगत नाही. दादा तुम्हाला सांगतील, की त्यांना काय अनुभव आलाय आपल्या बियाण्याबाबत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वैभव सावकार. तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 8668857497. बरं. तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा लावलाय हा? आम्ही एस-बी सीड्स कंपनीचा कृष्णा हं, फुरसंगी म्हणून कांदा लावलेला आहे. हं. तर हा वाण अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार वाण आहे. बरोबर. टिकाऊ क्षमता याची भरपूर हं, प्रमाणात आहे. चाळीमध्ये हा कांदा कुठल्याही प्रकारचा पड हं. होत नाही, कोजळी लागत नाही. टिकाऊ बरोबर. क्षमता अत्यंत मजबूत आहे त्याची आणि आम्ही हा वाण 4 वर्षापासून अनुभवतो आहे हं, आणि सलग 4 वर्ष झालेले आहेत. हाच वाण वापरतोय. कुठल्याही कंपनीचं आम्ही बियाणं वापरत नाही. हं. कृष्णा फुरसंगीचे हेच बियाणं आम्ही 4 वर्षापासून वापरतोय आणि दर्जेदार अशी आम्हाला उत्तम असा बाजारभाव, त्याची क्वालिटी गुणवत्ता चांगली असल्यामुळे व्यापारी वर्ग त्याला आवर्जून पहिले म्हणजे दर्जेदार असा भाव देतो. कुठल्याही प्रकारची अशी शंका नाही या बियाणाबद्दल. अतिशय हं. उत्तम असा वाण आणि उत्कृष्ट अशी गुणवत्ता या बियाणाची आहे. बरोबर. उगवण क्षमता वगैरे कशी होती बियाण्याची? उगवण क्षमता एकदम अतिशय चांगली होती. जमतेम त्याने हं. 80-85% जर्मिनेशन आम्हाला बियाण्याने दिलेलं आहे आणि बरोबर. दरवर्षी ते बियाणं 80-85% आम्हाला जर्मिनेशन देतं म्हणजे देतं. त्यात कुठलाही बदल होत नाही. बरोबर. आत्तापर्यंत तुम्ही 4 वर्षामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक पडलाय का? कुठलाही फरक नाही. 4 वर्षापासून आम्ही हा वाण करतोय. कुठलाही हं, हं. फरक नाही. जी ना तीच क्वालिटी आहे, तोच कलर, हं, तीच चकाकी आणि हं, शेवटपर्यंत सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत आम्ही कांदा हा विकतो हं. चाळीमध्ये ठेवून. तेव्हा बी कुठल्याही प्रकारची काजळी वगैरे कोणत्याही प्रकारची या कांद्याला अनुभवत नाही. बरोबर. त्यानंतर कांद्याचं काय वजन वगैरे कमी जास्त दादा काही? काहीच नाही, कुठलाही नाही. एकरी जे आपल्याला ॲव्हरेज पाहिजे हं, त्याप्रमाणे त्या तुलनेत आपल्याला दरवर्षी त्याचं ॲव्हरेज मिळतं. याही हं. वर्षी वाण उत्कृष्ट असं तयार झालेलं आहे बरोबर, आणि गुणवत्तेत कुठलाही बदल झालेला नाही त्याच्या. बरोबर. म्हणजे वजन वगैरे शेवटपर्यंत असतं का दिपोळीनंतर वगैरे हो, असं? हो. 100% ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याचं वजन वगैरे टिकाऊ क्षमता एकदम जी ना तीच आहे. कुठलाही बरोबर, बदल झालेला नाही त्याच्यात. बरोबर. शेतकरी बांधवांना काय सांगाल दादा तुम्ही? शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो, की 4 हं, वर्षापासून मी अनुभव घेत आहे. तुम्ही बी हं. अनुभव घ्या. बरोबर. अतिशय उत्कृष्ट असा वाण आहे हा. हं, मी 4 वर्षापासून अनुभव घेत आहे. तुम्ही बी एकदा हा वाण वापरून बघा. हं, तुम्हालाही याची क्वालिटी, उगवण क्षमता, हं, टिकाऊ क्षमता, काजळी, भावात काय बदल आहे, गुणवत्ता सगळं हं. काही तुम्हाला समजून येईल. शेतकरी वर्गाला एवढंच सांगण्याची विनंती, की हा वाण तुम्ही एकदा अवश्य वापरून बघा. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही इतर कंपन्यांचं लावत होते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक वाटतो का तुम्हाला? हो, आम्ही वापरून भरपूर कंपन्यांचे वापरून बघितलेले सीड्स, हं, पण जी क्वालिटी या वाणापासून आम्हाला भेटलेली आहे आणि चाळीमध्ये टिकण्याची जी क्षमता या वाणापासून आम्हाला मिळालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही नंतर कोणत्याही वाणाकडे फिरकलो नाही. कारण की हाच वाण आम्हाला एकदम उत्तम आणि दर्जेदार वाटला. त्याच्यामुळे 4 वर्षापासून सलग हाच वाण आम्ही अनुभवतोय. बरोबर. ठीक आहे दादा. धन्यवाद. धन्यवाद.